परत येतो की नाही बघा. धन्य असतो. तिथं मी आहेच. फक्त मला कळू दे कुणी कुणाला खरं सांगितलंय. नीलिमा, स्वानंदी की निरंजन? मला ना आता माझीच दया यायला लागली. खर तर माझ्याशी लग्न व्हायची तुझी लायकीच नव्हती. आमच्या दोन्ही थोरल्या बंधुराजांना तुझं सोज्वळ रूप दिसलं आणि त्या सगळ्यांनी मिळून मग बांधली तुला माझ्या गळ्यात. फुटले का तुम्हाला हे पंख? फुटले? काळजी करू नकोस. त्या मुलांसारखी बॅग भरायला घेणार नाहीये मी. नशीब एवढी तरी अक्कल आहे. त्या मुलांचा बाप आहे मी. मी बॅग आधीच भरून ठेवली आहे. म्हणजे तुम्ही पण? हो. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत या क्षणी माझी साथ सोडून द्यायला? हा क्षण माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळेच आलाय ललिता. किती वेळा सांगितलं तुला, नको करूस कटकारस्थानं, थांबव तुझे नसते उद्योग, पण नाही ऐकलंस. त्यामुळे आलंय सगळं तुझ्या समोर. हो का? हो, हे सगळं मी एकटीच करत होते का? हे जे काही केलं ना ते आपण एकत्रपणे केलंय. घर विकलं, गाडी विकली, शेअर्स विकले, दागिने विकले. या आलेल्या पैशातनं तुम्ही नाही का मजा मारली? चोरांच्या घरचे लोक मजा मारतातच, पण शिक्षा त्यांना नाही मिळत. शिक्षा चोरालाच मिळते. नाही, इंद्रनील आणि निरंजनचं मी समजू शकते. त्यांना खरंच धक्का बसला असेल. पण तुम्ही जो काही सभ्यपणाचा आव आणताय ना, त्याचा तर हक्कही नाहीये तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो, मी केल्या, मी लांड्या लबाड्या केल्या, पण हाताला काम मिळत नव्हतं म्हणून केल्या. पोटासाठी आणि पोटापुरत्याच केल्या. पण तू हौस म्हणून केल्यास. तुम्ही ना माझ्या इतकेच दोषी आहात. ललिता, माणसाला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. मला कळलंय आणि तुला कधीच कळणार नाही, म्हणून तू एकटी पडलीस. या ललिताला कुणाचीही गरज नाहीये. जा, तुम्ही निघा, जा. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.